हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। पावसाळा चालू झाला आणि काल परवापासून भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे पावसाळ्यात मस्त घराची काळजी ही थोडीशी जास्तीच घ्यावी लागते आणि त्याचबरोबर किचनची त्यापेक्षा थोडीशी जास्त। चला आता पुढे तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। थंबनेलवरून तुम्ही बघितलं असेल की घरामध्ये साचणं वगैरे पावसाळ्यात होतात आणि त्याच्यासाठी मी काय करते। पण त्याआधी ना काल भाजीपाला आणलेला होता, रात्री आणलेला होता, त्यामुळे तो सकाळी सगळ्यात पहिले व्यवस्थित मला ठेवायचं होतं। पण जो आणला आहे ना त्याच्या आधी मी फ्रीजमधलं सगळं बाहेर काढते, जेणेकरून ते आधी संपवायचं असतं आणि हे फ्रेश आहे ते नंतर। त्यामुळे ते काढलं काय खराब होणार आहे, कारण की पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात, कारण की ओल्या असतात। यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, जर तुम्हाला हवा असेल तर पावसाळ्यात भाजीपाल्यांची कोणती काळजी घ्यावी। तो चला आता सध्या जे मी व्यवस्थित बघा पेपरमध्ये रॅप करून ठेवलं होतं ना, ती भाजी अगदी व्यवस्थित जशीच्या तशीच आहे आणि फ्लावर कोबी वगैरे या सगळ्या गोष्टी आहे ज्या टिफिनसाठी मुलांना लागतात। सो काही गोष्टी ज्या आत्ता मला करायच्या होत्या त्या मी काढून ठेवल्या आणि काही गोष्टी ज्या आहे की ज्या खराब होणार आहे असं वाटतंय की त्याच्याचमध्ये जर आपण दुसरं ठेवलं तर तेही खराब होऊ शकतं, ते सगळं ऑर्गनाईज करायला घेतलं। चला तर मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळा भाजीपाला व्यवस्थित आहे आणि तो कसा ठेवतात हे मी तुमच्यासोबत शेअर करेनच, पण सगळ्यात आधी आता चला पटकन हे ठेवून घेते आणि त्यानंतर मला टिफिन बनवायचा आहे। आणि आज मी पनीर भुर्जी बनवणार आहे, का बनवते वगैरे ते तर सगळं तुमच्यासोबत शेअर करते। आणि एक गृहिणीचा दिवस हा पावसाळा असो उन्हाळा हा धावपळीचाच असतो। सो चला हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि जस्ट आता तुम्ही बघितलं कितीही माझ्याकडे भाजीपाला असला तरी आज मला बनवायचे आहे टिफिनसाठी पनीर भुर्जी। आणि हो, हे होममेड पनीर आहे जे मी घरी बनवलं होतं। सो सध्या मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता तुकाराम मुंडे यांनी जे आहे भरपूर साऱ्या कारवाया पनीरवर दुधावर या सगळ्या गोष्टींवर केल्या, त्यामुळे आपण बाजारातून किंवा मार्केटमधून आणलेली कोणती गोष्ट प्रॉपर अशी खरी आहे ना हे नाही ओळखू शकत। त्यामुळे मी म्हणजे आता 2-3 वर्षापासून तरी मी घरीच पनीर बनवते। खूप इमर्जन्सीमध्ये आम्ही कधीतरी आणलेलं आहे, पण घरचं पनीरही छान होतं। म्हटलं चला आता पनीर भुर्जी बनवूया टिफिनसाठी। आणि आता इतका सगळा भाजीपाला आहे, पाऊस पडतोय बाहेर, त्यामुळे हा भाजीपाला तर गरजेचाच आहे। मुलांना स्कूलला लागतं, त्यानंतर आपल्याला घरी पण लागतं, त्यामुळे म्हटलं चला भाजीपाला एक वेळेस टिकू शकतो पण पनीर पटकन 1-2 दिवसातच वापरते। सो आता पनीरची भुर्जी करते। रेसिपी खूप झटपट अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा। बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने पनीर भुर्जी बनवतात आणि मी मुलांना डब्याला देताना म्हणजे टिफिन त्यांना देताना नेहमी हाच विचार करते की मुलांना टिफिनमध्ये हेल्दी पण असलं पाहिजे आणि त्यांच्या आवडीचं पण असलं पाहिजे। तसं तर मी पनीर पराठा पण बनवू शकले असते, पण म्हटलं चला आजच्या दिवस तरी पनीर भुर्जी बनवूया। भरपूर कांदा टोमॅटो, भुर्जी म्हटलं की कांदा टोमॅटो हा आलंच, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मसाले ॲड करू शकतो, पण कांदा टोमॅटो स्किप न करता भुर्जी होतच नाही। सगळ्यात पहिले तुम्ही बघितलं जसं मी जे पनीर आहे ते किसून घेतलं आणि थोडंसं जाड किसलेलं आहे, आणि बरेच जण पनीर डायरेक्ट क्रश करून हाताने ते कुस्करून पण घालतात। आणि मी नेहमी भाज्या बनवताना मोहरीचं हे कोल्ड प्रेसचं ऑइल आहे, ज्याला आपण लाकडी घाण्यावरचं तेल बोलतो सर, तेच आम्ही वापरत असतो। तसं रिफाइंड तेल पण आहे, पण आमचं जास्तीचं प्रमाण जे आहे ते कोल्ड प्रेसच्या या तेलावर आहे आणि या तेलामध्ये ना खरंच भाज्या खूप छान लागतात। फक्त हे तेल वापरताना तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तेल कडकडीत तापल्यानंतरच फोडणी द्या, त्याचा थोडासा धूर वरती येतो
आणि जेणेकरून मग त्या भाज्या कच्च्या लागत नाही. बऱ्याच जणांचं असं असतं की मोहरीचं तेल आम्ही वापरतोय पण भाजीला अजिबात वेगळीच चव येते आणि वेगळाच वास येतो. त्याचं कारण असं असतं की ते आपण जास्त तापवून घेत नाही. एकदा तापवल्यानंतरच त्यानंतर कडक कशी फोडणी देता येते आणि त्याचा वास आणि चव दोन्हीही खूप चांगली लागते ज्यावेळेस तेल कडक तापवतं. चला, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची छान परतवून झाल्यानंतर इथे मी किचन किंग मसाला घातला आहे. त्यानंतर हिरवी मिरची ऑलरेडी घातली होती, थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली आहे आणि त्यानंतर इथे पनीर ॲड केलं आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. अशी झटपट कुणालाही आवडेल अशी भुर्जी मी टिफिनसाठी बनवली. आणि आपल्याला जर घरी वगैरे खायची असेल तर थोडंसं पाणी ॲड करून ग्रेव्ही टाईप देखील भुर्जी बनवता येते. पण मुलांना स्कूलमध्ये असंच आवडतं कारण की त्यांना थोडंसं ग्रेव्ही वगैरे नको असते, म्हणून ही बनवली. आणि याच्यामध्ये जर ही मिरची काढली तर याचा आपण पराठा देखील बनवू शकतो. चला, मस्त अशा गरमागरम पोळ्या बनवल्या आणि त्यानंतर असा माझा सकाळचा टिफिन रेडी झाला. आणि रोजचं सकाळचं रुटीन हेच असतं, मुलांसाठी टिफिन बनवणं, त्यानंतर त्यांचं आवरणं, या सगळ्याच गोष्टी असतात. त्यानंतर ना आमचं काही काम होतं बाहेर, ते करून आलो आणि घरामध्ये किचनमध्ये लाईट वगैरे सगळं बंद होतं आणि इतके चाचणं झाले होते कारण की या दिवसांमध्ये ना पावसाळा लागला की घरामध्ये चाचण्यांचं प्रमाण वाढतं आणि मग ते सतत डोळ्यासमोर फिरतात. घरामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर बसलेले असतात. तुम्ही कितीही स्वच्छता केली तरीही. तर सगळ्यात पहिले हे तुम्हाला मी दाखवलं ते तेलाचं आहे, ज्याच्या चपातीला लावण्यासाठीचं तेल त्याच्यामध्ये असतं आणि तेलकट गोष्टींवर तर आवर्जून ते छोट्या छोट्या जाऊन बसतात. आपल्याला असं वाटतं की फक्त चाचणं बसली आहे, पण ती चाचणं बसलेली नसतात. ते ज्या वेळेस त्याच्यावरनं बाहेर जातात ना त्यावरती बारीक असा थर त्या गोष्टींवरती साचलेला असतो. आणि ते एक तर किचन म्हटलं की किचनमधली स्वच्छता आणि क्लिनिंग ही खूप जास्त असते आपली नेहमीच. सो सगळ्यात पहिले ना कुठल्याही गोष्टींवरती हे ऑइल असायलाच नको, म्हणजे तेलकट थर नको. आणि या तेलाच्याच बॉटल आहे. आता पावसाळा आहे त्यामुळे आतून धुणं आणि सुकवणं शक्य नाही आहे, पण वरच्यावर अशा पद्धतीने वॉश केल्यानंतर आपण घाईमध्ये तेलाच्या बॉटल्स असो काहीही पटकन पकडतो आणि मग त्याला तो तेलकट थर येतो. सो त्या क्लीन मी करून ठेवल्या म्हटलं, कारण की त्याच्यावरही बरेच चाचणं बसायला सुरुवात झाली होती. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्यापासून या काही गोष्टी जर केल्या तर ते चाचणं आणि माशांचं प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं आणि ते मी बऱ्यापैकी पाळते, म्हणून यावर्षी तरी प्रमाण खूप कमी आहे. तो ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पुढे संपूर्ण बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किचनमध्ये अशी कुठलीही गोष्ट ओपन ठेवू नका. जसं तुम्ही बघितलं काकडी आहे, टोमॅटो, बऱ्यापैकी मी काकडी वगैरे फ्रीजमध्ये ठेवत नाही. एक तर फ्रीजमध्ये ठेवली की खाणं विसरून जातो आणि सध्या आम्ही काकडी स्किप करतो आहे, पण जितक्या आहे तितक्या संपवायच्या आहे आणि त्यामुळे ना त्या पण मी लगेच ठेवल्या. फ्रूट्स असेल तर त्यावरती तुम्ही छान नॅपकिन वगैरे टाका. आणि बघा, किचन नेहमी असा कोरडा असायला हवा. ओलावा असेल तिथे चाचणं, माशा या सगळ्या गोष्टी होतात. किचन लगेच झाला की लगेच क्लीन करत जा, स्वच्छ ठेवत जा, जेणेकरून चाचणं कमी होतील. आणि बऱ्याचदा ना आपल्या सिंकमध्ये खरकटी भांडी असतात वगैरे, ते तर अजिबात पडू द्यायचे नाही, त्यावरती भरपूर असा थर जमा होतो. भांडी घासल्यानंतर त्याच्यातलं खरकटं काढून तुम्ही लगेच बाजूला नेऊन जिथे टाकतात तिथे टाका. डस्टबिन कोरडा आणि वेळच्या वेळी कचरा फेकत जा. अशा छोट्या मोठ्या टिप्स आहे ज्या आपण इग्नोर करतो, आज करू उद्या टाकूया. आणि त्याचबरोबर ना बऱ्याचदा नळांवरती खूप जास्त आपले ते हात लागलेले असतात आणि ते जर लगेच वॉश केले ना तर नळांवरती ही चाचणं अजिबात बसत नाही. आणि हो, त्यानंतर हे सिंकमध्ये एक जाळी असते ज्याने खरकटं जात नाही. सो अशी जाळी आपण वापरतो ना तर त्यावेळेस त्याच्यासाठी आपण जी भांड्यांसाठी घासणी वापरतोय ती न वापरता वेगळं वापरा. जसं की मी हा छोटासा ब्रश आहे आणि तोच मी इथे यूज करते प्रत्येक वेळेस. म्हणजे बेसिंगचं जाळी, त्यानंतर हे वायपर, हे सगळं क्लीन करण्यासाठी हा ब्रशचा वापर छान होतो. आणि या गोष्टी कारण ज्या गोष्टींनी आपण क्लिनिंग करतोय ती गोष्ट पण तितकीच क्लीन राहिली पाहिजे. त्यामुळे तुम्ही 2-3 दिवसातून का होईना या गोष्टी क्लीन करत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जितकं जास्त कोरडं राहणार, ओलावा राहणार नाही त्या ठिकाणी चाचणंही कमी जातील.
त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कापूर जाळा. सगळ्यात महत्त्वाचं भीमसेन कापूर जाळणं खूप गरजेचं आहे. आम्ही घरामध्ये भीमसेन कापूर लावत असते. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे जी मी आत्ताच आणलेली आहे मार्केटमधून. म्हटलं चला तीही तुमच्यासोबत शेअर करूया. त्याच्या आधी सिंक वगैरे व्यवस्थित घासून ठेवते आणि त्याने मला जर काही फरक पडला असेल तर तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, कारण की व्हिडिओ आधी शूट होतो आणि त्याच्यानंतर रिझल्ट आपल्याला समजतो. चला, सगळं क्लीन झाल्यानंतर इथं मी ऑइलच्या बॉटल लगेच भरून ठेवते, कारण की स्वयंपाकाच्या वेळेस आपल्याला या खूप गरजेच्या असतात. मधल्या वेळेस आपली अशी छोटी मोठी कामंही चाललेलीच असतात. आणि मी तुमच्यासोबत शेअर केलं की पाऊस जसा पडतोय तसं घरामध्ये खूप जास्त माशा होत आहे आणि त्याचबरोबर चिलटं चाचणं तुमच्याकडे काय म्हणत असेल, अगदी डोळ्यांसमोर सुद्धा ते येतात आणि मच्छर तर वाढतातच पावसाळ्यात. त्याच्यासाठी काही गोष्टी होत्या ज्या क्लिनिंगच्या त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. त्याचबरोबर हे माझ्याकडे विनॉलचं नेफ्थलीन बॉल्स आहे, ज्याला आपण मराठीत डांबर गोळ्या म्हणतो, जे की आपण कपड्यांमध्ये ठेवत होतो. पण ह्या आहे थोड्याशा वेगळ्या, कारण की त्या अँटी इन्सेक्ट झोनमध्ये आहे. तर अशा पद्धतीचे ह्या डांबर गोळ्या मिळतात आणि या कपड्यांमध्ये ठेवायच्या नाहीये, या वेगळ्या आहे. त्यावरती अँटी इन्सेक्ट झोन आहे, जेणेकरून घरात येणारे पावसाळ्यात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे किडे पण येतात, भरपूर मच्छर येतात आणि त्यानंतर चाचणं वगैरे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर या गोष्टी आपण डब्यांमध्ये वगैरे ठेवू शकत नाही. या ज्या गोळ्या आहे साधारण 2 ते 3 ठेवा, जास्तीच्या ठेवू नका, कारण की खूप जास्त स्मेल येतो, जो आत्ताच मी म्हणजे वास येतो हे कळतंय लगेच आपल्याला. सो बघा, इथे मी बोर्ड आहे यावरती ठेवला, फ्रीजवरती पण ठेवला नाही, लहान मुलांच्या हातात येईल अशा पद्धतीने ठेवला नाही आहे. त्यानंतर इथे कोपऱ्यात देखील मी ठेवलेला आहे, म्हणून मी ते बोर्डवरती आणि वरच्या हाताला जाईल अशा पद्धतीनेच इथे ठेवलेले आहे. त्यानंतर बेसिनच्या खाली पण ठेवलंय आणि याचा रिझल्ट मला खरंच जाणवला. अजिबात घरात मच्छर वगैरे किंवा चाचणं अजिबात नव्हते. तर नक्की तुम्ही हे ट्राय करू शकतात. चला, व्हिडिओ कसा